हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आपले या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स पाहत राहा. मम्मा, हा बघ माळी काकांनी काय दिले गणपती बाप्पासाठी पेरले ठेवायला. ते बोलले की तुझ्या गणूबाप्पाकडे ठेव, हात जोडून नमस्कार कर आणि तुला जे हवंय ते बाप्पाकडे माग. पण माझ्याकडे तर सगळं आहे ना, मग काय मागू बाप्पाकडे? जीव निरागसपणे विचारते. साहिल मामू, तू कधी आला? अज्जू आणि मोठी आई नाही आले. तिचे लक्ष अंजलीच्या शेजारी उभ्या असलेल्या साहिलकडे जातं. तिला खुश वाटतं आणि आजूबाजूला बघते की अज्जू आणि मोठी आई दिसतायत का नाही. माझं काम इथे जवळ होतं म्हणून माझ्या प्रिन्सेसला भेटायला आलो. साहिल तिला उचलून घेत बोलतो, ओ, मला पण तुमच्या सगळ्यांची आठवण येत होती. हो का? मग आता येणार ना तू माझ्यासोबत घरी? लगेच निघायचं? चू छोटं तोंड करून अंजलीकडे आणि अंकुशकडे बघत विचारते. ही तुला नाही यायचं का? साहिल तिच्या क्यूट एक्सप्रेशनकडे पाहत बोलतो, यायचंय ना, येते मी. अज्जू आणि मोठी आई वाट बघत असतील ना आमची. चू त्याला वाईट नको वाटायला म्हणून बोलते. कालपासून अज्जू आणि मोठी आई तिच्याबरोबर नव्हत्या आणि आता त्यांची आठवण त्यांनाही येत असेल असा विचार करून ती लगेच यायला तयार झाली. ही पहिलीच वेळ होती की तिने घर सोडून जाणं ठरवलं. अंजली सोबत होती पण तिचे लाडके अज्जू नव्हते आणि आता मोठी आईही नाही. साहिल, प्लीज अरे. अंकुश काही बोलायला जाणार असतो पण साहिल लगेच अंजलीकडे पळतो. अंजली, तुझा काय निर्णय आहे? मी बाहेर वाट बघतोय. 10 मिनिटात तू आलीस तर सोबत जाऊ. माझी जबरदस्ती नाही, पण इथे थांबलीस तर आठवत राहील आणि तुला त्रास होईल. प्लीज, तुम्ही कुणीही गैरसमज घेऊ नका. साहिल हात जोडून सगळ्यांना बोलतो आणि लगेच बाहेर निघून जातो. साहिलला अजिबात आवडलं नाही रिषभच्या आईबद्दल अशा प्रकारे बोलणं. ती त्याची बहीण होती म्हणून नाही, तर ती एक स्त्री होती. एका स्त्रीने दुसऱ्या स्त्रीच्या चारित्र्याबद्दल विचार न करता बोलणं त्याला अजिबात पटलं नाही. ती फक्त एक कर्मचारी होती म्हणून सेल्फ रिस्पेक्ट नव्हता का? नाही असं का समजलं त्याला? त्याचा राग आतल्या आत खदखदत होता, पण सध्या त्याचे हात दगडाखाली होते. तन्वीची सासू होती त्यामुळे तो शांत राहिला. शिवाय पूर्ण तोडणकर फॅमिलीने अंजलीची बाजू घेतली होती. साहिल बाहेर गेल्यावर ती हताश होऊन सोफ्यावर बसली. तिने हातातले फूल घेऊन हळूच अंकुशकडे गेली. आऊ आजी, माझ्यासोबत चला ना. आपण गणपती बाप्पासमोर हे फुले ठेवून त्याला थँक्यू बोलूयात. त्याने मला माझा हँड परत दिला. आता सगळ्यांसारखं माझा डॅडही नेहमी सोबत असेल, हो ना डॅड? डॉल अंकुशकडे बघून स्माईल करते. यस माय बार्बी डॉल, ऑलवेज. अंकुश तिला उचलून तिच्या गालावर किस करतो. त्या निरागस जीवाला माहीत नव्हतं की काही वेळा घरात वादळ आलं होतं. ती तिच्या स्वतःच्या विश्वात होती. शोना, तू आजूसोबत जाऊन बाप्पाकडे जा, मी मम्माला मदत करतो. अज्जूकडे जायचं आहे ना? अंकुश तिला खाली सोडत देवघरात जाण्यासाठी खुणावतो. ओके, तू आजीसोबत देवघरात जाते. अंकुश अंजलीच्या रूमकडे वळतो. अंकुश, बेटा, अंजलीला समजून घे. जास्त काही बोलू नकोस. विषयावर तिला वेळ दे. धीरज काळजीने अंकुशला सांगतात. यस डॅड. अंकुश होकार देतो आणि वर निघतो. अंजली आधीच रूममध्ये आली होती. डोळ्यातलं पाणी थांबत नव्हतं. ती वॉशरूममध्ये जाऊन चेहरा धुवून आली. चिवने तिला रडताना बघितलं असतं तर प्रश्न विचारत बसली असती, म्हणून तिने लगेच स्वतःला सावरलं आणि बाहेर येऊन बॅग भरायला घेतली. अंकुश रूममध्ये येऊन तिला बघतो. खूप शांत वाटते त्याला, पण डोळ्यांवरून समजतं की ती परत रडली आहे. अंजली, त्याने हळू आवाज दिला. तसंच तिचे काम करणारे हात थांबले. अंकुश, आय एम सॉरी. अंजली बाजूला थांबून बोलली. तू का सॉरी बोलतोयस अंकुश? ह्यात तुझी काही चूक नव्हती, चूक माझी. तिचा हुंदकाच फुटला आणि रोखलेले अश्रू पुन्हा वाहू लागले. अंकुश लगेच उठून तिला मिठीत घेतो.
शोना प्लीज शांत हो प्लीज. तिच्या डोक्यावर प्रेमाने हात फिरवत तिला शांत करण्याचा प्रयत्न करतो, पण त्याच्या मिठीत जाऊन तिला अजूनच रडू येतं. अंजली, बाहेरच्या लोकांच्या गोष्टी तू मनाला लावून घेणार का? बघ, आपल्या घरच्या सगळ्यांनी तुला सपोर्ट केला. तुझ्या बाजूने रिषभच्या मॉमला बोलवलं. मग तुझी पूर्ण फॅमिली तुला सोबत आहे. इव्हन साहिलनेही तुझी बाजू घेतली. बाहेरच्या लोकांना काय वाटतं याने आपल्याला फरक पडायला नको. अंकुश शांतपणे समजावत होता. तिला हे पटलं. अंजली नाक ओढत बोलली. चेहरा लाल झाला होता. आय लव्ह यू. कोणाच्याही बोलण्याने आपल्या नात्यावर फरक पडणार नाही, हो ना? मग आता रडू नको. तो तिचे डोळे पुसतो. हो. अंजली परत त्याच्या मिठीत शिरते. तो प्रेमाने जवळ घेतो. अंजली, तुला ह्या सगळ्यात एक मोठी गोष्ट समजली का? अंकुश तिचं लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी विचारतो. कोणती? ती मान वर करून त्याच्याकडे बघते. डॅडने तुला ॲक्सेप्ट केलं त्यांची सून म्हणून, आणि मॉमने सगळ्यांसमोर डिक्लेअर केलं की तू त्यांची सून आहेस. अंकुश भुवया उंचावत विचारतो. हो रे, माझ्या लक्षातच नाही आलं हे. अंजली त्याच्या मिठीतून बाहेर येत म्हणाली, आणि हलका हलका आनंद चेहऱ्यावर दिसत होता. रडूबाई, रडत जी होती माझी. अंकुश रडतानाची तिची रिॲक्शन करून दाखवत म्हणाला. गप. अंजली हसत त्याच्या हातावर हलका फटका देते. आणि त्यानंतर मी कालच डॅडशी बोललो. त्यांना आधीच माहिती होतं की आपण एकमेकांना आवडतो. ते फक्त वेट करत होते मी त्यांना कधी सांगतो. तुला आधीच आवडली होतीस. तो पूर्ण गोष्ट तिला एक्सप्लेन करतो. अंजली लाजत चेहरा खाली करते. डॅड बोलत होते सुनबाईंना विचार कधी यायचंय घरी मागणी घालायला. मग कधी यायचं मागणी घालायला तुला बायको? अंकुश तिचा झुकलेला चेहरा हळूच वर करून हसत विचारतो. लवकरच. ती लाजत चेहरा लपवते. मी डॅडशी बोलतो. तोपर्यंत तूही घरी बोलून घे. तो तिचे हात बाजूला काढतो. हो, चला लवकर पॅकिंग करू. आमचे सालेसाहेब तुमची वाट बघत आहेत. हो. अंजलीला बघतोस काय करते ती तिच्या आजीसोबत आहे देवघरात. ओके, झालंच. चल निघू. ओहो, असं कसं पाठवू? सालेसाहेब मध्येच टपकले. नाहीतर अजून तुझ्यासोबत वेळ घालवता आला असता मला. अंकुश बोलत बोलत हळूच तिच्या हातात ब्रेसलेट घालतो. किती नाजूक आणि छान आहे हे. पण हे अचानक का? आज माझी मॉर्निंग स्वीट केल्याबद्दल आणि सीयू सारखी गोड बार्बी डॉल दिल्याबद्दल. तिचं ते डॅड म्हणून हाक मारणं किती प्रेशियस आहे. नाही सांगू शकत अंजली मी. अंकुश तिच्या कपाळावर त्याचा कपाळ टेकवत बोलतो. ह्याची खरंच गरज नव्हती अंकुश, आणि खूप महाग आहे. मी नाही घेऊ शकत. तुला विचारलं मी. नाही ना, मला आवडलं म्हणून दिलं. अरे पण अंजली प्लीज, पहिल्यांदा तुझ्यासाठी हे गिफ्ट घेतलं आहे. नाही म्हणू नकोस. नाही म्हणून माझं मन तोडणार का तू? अंकुश नाराजीच्या सुरात म्हणतो. ठीक आहे, ठेवते मी माझ्याकडे. थँक्यू. आता रडू नको रडूबाई. त्यानंतर इकडे अंकुश अंजलीसोबत तन्वीलाही खाली घेऊन येतो. आणि त्याचनंतर परत कोणाला काही बोलावं सुचत नव्हतं. बाळा, आमच्यावर रागवू नको. लवकर हक्काने ये राहायला इथे. आजी अंजलीच्या डोक्यावरून मायेने हात फिरवतात. सॉरी अंजली, माझ्यामुळे तुला बेटाबाई, तुझ्यामुळे काही झालं नाही. अंजली तिचा हात हातात घेत बोलते. तसं नाही ग, मला माहीत आहे रिषभच्या आईचा स्वभाव. तुला त्यांच्यासमोर काहीच बोलू नये. आणि तुम्ही सगळ्यांनी माझी बाजू घेतली ना, मग नको कोणी गिल्ट वाटून घेऊ. सगळ्यांनाच सांगते, मॉम, आऊ, डॅड आणि तुलासुद्धा. अंजली तन्वीचं नाक पिंच करत हसते. अंकल आंटी, थँक्यू. तुम्ही मला तुमची सून म्हणून ॲक्सेप्ट केलं. आम्ही केलं, पण तू अजून आम्हाला ॲक्सेप्ट नाही केलं.
डॅड असं का बोललात? त्यानंतर इकडे मग काय, अजूनही तू अंकल आंटी बोलत बसली आहेस, ह्याचा अर्थ काय? ओ सॉरी सॉरी मॉम आणि डॅड. आता कसं? लवकर ये बेटा, आता कायमची आमची बनून, मॉम तिला मिठी मारत सांगतात. अंजली बोलते की हो. बाय आऊ, आजी, आतू, आजी, आजोबा, डॅड, तुम्ही याल ना लवकर? यस बच्चा, खूप लवकर येईन तुला आणि तुझ्या मम्माला घ्यायला. यस, मग मी खूप मज्जा करणार इथे त्यानंतर आल्यावर. पण आपण तेव्हा मोठी आई आणि अज्जूला पण घेऊन येऊ. अंजली खुश होऊन अंकुशच्या गालावर किस करते आणि त्यानंतर मिस यू क्यूटीपी. मिस यू टू डॅडा, सिया म्हणाली. अंजली आणि तन्वी सगळ्यांचा निरोप घेऊन साहिलसोबत निघून जातात. आता इकडे पोलीस स्टेशनमध्ये. जय हिंद. जय हिंद सर. हा बोला शिंदे. सर, आपल्या खबऱ्यांकडून मिळालेली खबरपैकी आहे, पक्की आहे. रॉयल्स क्लब एक मोठी ड्रग डील होणार आहे तिथे परवा, आणि महत्त्वाचे म्हणजे शकीलही असणार आहे. तो स्वतःच ही डील करणार आहे. ओके, परवा आहे ना त्याची मीटिंग? हो सर. गुड, मी बघतो काय ते करायचं. मिनिटाची खबर आपल्यापर्यंत आली पाहिजे. शिंदे, त्यांना सगळ्यांना अलर्ट राहायला सांगा. आणि त्यानंतर हो सर, तो बोलतो. या तुम्ही. इन्स्पेक्टर राघव लगेच कमिशनरना फोन करून अपडेट देतो. सर, मी प्लॅन करून परवा रॉयल्स क्लबवर धाड टाकू, पण मला अजून काही पोलीस फोर्सची गरज आहे. हो ठीक आहे, मी अजून एक टीम देतो तुमच्यासोबत, पण थोडं सावधगिरी बाळगा. शकील ह्यावेळी बाहेर येतोय म्हणजे तो पूर्ण सिक्युरिटीनेच येणार, आणि आतापर्यंत त्याला समजलं असेलच की आपण त्याच्या मागे आहोत. शिवाय जग्यालाही अटक केली आहे आपण. तो असा शांत बसणाऱ्यातला नाही, नक्कीच काहीतरी मोठं करणार असेल तो. कमिशनर सर विचार करत बोलतात. नाही सर, तसं तरी सध्या काही वाटत नाही. त्याचं सगळं लक्ष परवा होणाऱ्या त्या ड्रग्स डीलवर आहे. करोडांची आहे ती डील. आपली माणसं त्याच्या प्रत्येक हालचालींवर बारीक लक्ष ठेवून आहेत. राघव माहिती पुरवतो. असू शकतं, पण तरी काळजी घ्या. यस सर. उद्यापर्यंत मी टीम देतो तुझ्या हाताखाली, तोपर्यंत प्लॅनिंग करून घे. यस सर. जय हिंद. ऑल द बेस्ट राघव. जय हिंद. थँक्यू सर. साहिल त्यांना पहिले हॉटेलमध्ये नेतो. जेवून झाल्यावर त्यांना घरी घेऊन येतो. अंजली गाडीतच झोपून गेली होती. साहिल गाडीतून उतरून अंजलीला अलगद उचलून घेतो. गाडीतल्या बॅग्स तो सर्वंटला आणायला सांगून आत येतो. अरे आलात तुम्ही? मला वाटलं संध्याकाळी याल. माई त्या तिघांना बघून जवळ येत बोलल्या. आणि त्यानंतर इकडे मोठी आई, माझं तिथे काम होतं म्हणून गेलं होतं. म्हटलं येत असाल तर चला, उगाच नंतर अंकुश सोडायला यावं लागलं असतं. साहिल त्यांच्या प्रश्नाचं उत्तर देतो. हो, आणि अंजलीला ही तुमची आठवण येत होती. त्यानंतर बरं, ठीक आहे जा. आधी अंजली झोपावं नीट, तुम्हीही आराम करा. आमचंही जेवण थोड्या वेळापूर्वीच झालं. आता थोडा वेळ झोपणारच होतो. माई त्यांना आराम करायला सांगते. हो, तू कर आराम, आपण चहा घेताना बोलू. अंजली ही होकार देत रूमकडे निघते. आणि त्यानंतर साहिल अंजलीला घेऊन वरती त्यांच्या रूमजवळ येतो. अंजली लगेच रूम उघडते. थँक्यू. अंजली चिवला अलगद बेडवर झोपवणाऱ्या साहिलकडे बघत मनापासून आभार मानते. आतापर्यंत वरती अंजली लिहिलेलं होतं, पण त्या जागी चिवला त्याने उचलून आणलेलं असतं साहिलने. माझ्याकडून थोडीशी मिस्टेक झाली, पण तरीही समजून घ्या. कशासाठी? साहिल अंजलीला बेडवर नीट झोपवत थोपटतो आणि अंगावर चादर ओढून देतो. खाली त्यांना कळू न दिल्याबद्दल, अंजलीची काळजी एवढी घेतल्याबद्दल. त्यांना जर समजलं असतं तर उगाच टेन्शन घेत बसले असते. अंजली काळजीने बोलली. इट्स ओके, तू जास्त विचार नको करूस, आराम कर.
तो तिला बोलून रूम बाहेर निघून जातो. त्याचेही डोळे भरले होते. आज पहिल्यांदा ती स्वतःहून त्याच्याशी बोलली होती. तो सगळे विचार झटकून त्याच्या रूममध्ये निघून जातो. अंजलीलाही काहीसं भरून आलं होतं. तिला फक्त तिचे आई वडील नाहीत असं वाटायचं. आपल्याला एक मोठा भाऊ असेल असा कधी विचारही नव्हता आला तिच्या मनात. कसा येणार म्हणा. तिच्या फॅमिलीबद्दल काहीच माहिती नव्हती आणि जेव्हा समजलं तेव्हा काय रिॲक्ट करावं तेच समजलं नाही. डोळ्यांसमोर फक्त अंजली होती. तिला काही झालं असतं तर हाच विचार येत होता. आणि त्यानंतर सियाची मॅच. अंकुशच्या घरी राहायला जाण्यामुळे साहिलशी बोलायला तिला वेळ मिळालाच नाही. पण आज ती वेळ काढून त्याच्याशी बोलणार होती हे तिने मनाशी ठरवलं होतं. विचार करतच अंजली कपडे चेंज करून चिवच्या बाजूला येऊन झोपली. आपली टीम काय झोपली होती का? आणि 1 मिनिट, ती तर त्याच्या बंगल्यामधून बाहेर नाही आली. मग ही डील कधी आणि कशी झाली? राघव चवताळून विचारतो. सर, तो तर इथेच त्याच्या बंगल्यावरच आहे. पण त्याच्या गँगमधला उस्मान त्याने ही डील केली. शकीलच्या वतीने आपण त्याच्यावर नजर ठेवत होतो. बहुतेक त्याला हे लक्षात आलेलं होतं. म्हणूनच त्याने असं केलं असणार. डॅम इट, आता त्याला पकडणार कसं? ओ गॉड, आता मी कमिशनर साहेबांना काय उत्तर देणार? राघव दात विचकत रागात केसातून हात फिरवतो. सॉरी सर, पण आता आपल्याला दुसरा काहीतरी उपाय विचारावा लागेल ज्यामुळे तो शकील त्याच्या बिळातून बाहेर येईल. आता परत योग्य संधीची वाट बघावी लागेल. कमिशनर साहेबांशी भेटून बोलावं लागेल मला. आणि हो, आपल्या खबऱ्यांना मी भेटायला बोलवलंय. सांगा, एकेकाची खबर घेतो. राघव चिडून बोलतो. लगेच कमिशनर सरांना फोन करून भेटण्याविषयी बोलतो. तेही परिस्थिती गांभीर्याने समजून त्याला भेटायला बोलवतात. चिव संध्याकाळी उठल्यावर फ्रेश होऊन पहिलं जाऊन तिच्या अज्जूला भेटते. अज्जू, मी खूप मिस केलं तुम्हाला. तुम्ही पण यायला हवं होतं. आजोबा विचारत होते तुम्हाला. मी ना तिथे स्विमिंग शिकले. नंतर आम्ही चौपाटीवर फिरायला गेलो. तुम्हाला माहिती, रात्री आजीने सगळं जेवण माझ्या आवडीचं केलं होतं. आणि मग आईस्क्रीम पण खाल्ली. आऊ आजीने मला कृष्ण बाप्पाची गोष्ट पण सांगितली. आणि ना आज ना मी सकाळी आऊ आजी, आतू, आजोबांनी मिळून बागेत छोटी छोटी झाडं लावली. माळी काकांनी मला एक बाग फिरवून फुलांची आणि झाडांची माहिती दिली. चिव उत्साहाने एक एक गोष्ट सांगत होती. हो का, एवढं सगळं केलं चिवताईने आमच्यासाठी? बाबा प्रेमाने जवळ घेत तिच्या डोक्यावर हात फिरवतात. हो, खूप मज्जा आली मला तिथे. आऊ आजी आणि आजोबांनी तुम्हाला निरोप दिलाय. आता नेक्स्ट टाईम तुम्ही आणि मोठी आजीला ही घेऊन यायचं. चिव खुश होऊन बोलली. हो, नक्की येऊ आम्ही पुढच्या वेळी. बाबा तिची पाठ थोपटत बोलतात. मोठी आजी, मला दूध बिस्किट दे ना, भूक लागली आहे मला. हे घ्या मॅडम, बोलून दमल्या असाल ना. अंजली हसत तिचे केस विस्कटून दूध बिस्किट तिच्या समोर ठेवते. विनादी, साहिल दादांना बोलवता का? अंजली स्टाफसोबत बोलणाऱ्या विनाताईला विचारते. मॅडम, ते थोड्या वेळापूर्वीच बाहेर निघून गेलेत. काही निरोप दिला का त्यांनी जाताना? अंजलीने कपाळावर आठ्या पाडून विचारलं. नाही मॅडम, काही बोलले नाही, पण खूप घाईत होते. ओके, ठीक आहे. रितू विचार करतच डायनिंग टेबलजवळ येऊन चिवच्या शेजारी बसली. काय गं, काय झालं? एवढा कसला विचार करतेस? काही झालं आहे का? मोठी आई काळजीत बघून विचारतात. नाही गं मोठी आई, सहजच, अंजली सावरत म्हणाली. विनाताईंनी त्या दोघींना चहा नाश्ता आणून टेबलावर ठेवला. बाबांनीही अंजलीच्या चेहऱ्यावरची अस्वस्थता टिपली, पण शांत राहणं पसंत केलं. मॅडम, रात्री जेवणासाठी काय बनवायचं? पावभाजी आणि पुलाव बनवा, मोठी आई विचार करून सांगतात. चालेल मॅडम, विना स्मितत म्हणाली. तुला सांगते अंजली, एकाही कामाला लोक हात लावत नाहीत. काम करायला गेलं तर म्हणतात
सरांच्या ऑर्डर आहेत म्हणून आमची नोकरी जाईल. इथे आल्यापासून नुसताच आराम चालू आहे माझा, मोठी आई नाराजीने सांगतात. हो, ते बघितलं मोठी आई. जाऊ दे ना, लोक त्यांचं काम करतायत, तेवढाच तुला आराम. रितू समजूत काढत होती. कसला आराम ग? काम केल्याशिवाय मला अजिबात करमत नाही. अशी बसून खायची सवय नाही ग मला, तर कंटाळा येतो. त्यात तुम्हीही काल नव्हतात. मोठी आई, आपण या सॅटर्डे संडेला सुमित, दीक्षा काका काकूंना बोलूया इथे राहायला. मस्त फॅमिली टाईम एन्जॉय करू. त्यांनाही थोडा चेंज मिळेल. आपल्यालाही विरंगुळा. हो, मला चालेल, पण साहिलला विचारलं पाहिजे. हे त्याचं घर आहे. उगाच आपल्यामुळे त्याला त्रास नको. मोठी आई म्हणतात. मी विचारून बघते. मला नाही वाटत तो नाही म्हणेल, पण तरी तू म्हणतेस तर विचारते. अंजली साहिलला विचारते. हो चालेल. चिवताई, चला, 2-3 दिवस मस्त धम्माल सुरू आहे. तुमची स्टडी बाकी आहे का? करायची का? अंजली रितूसमोर चिवसमोर येऊन भुवया उंचावत विचारते. मम्मा. चिव सूर छेडते. नो मम्मा, उद्या स्कूलला जायचे ना, मग टीचरने होमवर्क विचारल्यावर काय सांगणार? अंजली तिला जाणीव करून देते. जा बेटा, आधी अभ्यास कर. अभ्यासात तंगळमंगळ नाही करायची. अंजलीचे बाबा चिवला समजावतात. ओके मम्मा, मॅथ्सचा होमवर्क बाकी आहे, चिव आठवत बोलली. अंजली चिवला अभ्यास करायला रूममध्ये घेऊन जाते. बाबा खाली हॉलमध्ये टी व्हीवर बातम्या बघत बसले. मोठी आई काही काम नसल्यामुळे रूममध्ये पुस्तकं वाचायला गेली. जवळपास 1 तासाने साहिल घरी पोहोचला. रागातच मोठी मोठी पावले टाकत आत आला. अरे साहिल, बरं झालं आलास. जा, हातपाय धुवून ये. जेवायला सगळे एकत्रच बसूया. मोठी आई जेवायची वेळ झाली म्हणून बाहेर आल्या तर समोरून येणारा साहिल त्यांच्या नजरेस पडतो, म्हणून त्या जेवायला बोलवतात. हो मोठी आई, आलोच, साहिल शांतपणे म्हणाला आणि वरती निघून गेला. अंजली आणि मोठ्या आईने सर्वांच्या मदतीने जेवण टेबलवर मांडलं. मम्मा लवकर, टमीला खूप भूक लागली. सिया पोटावरून हात फिरवत बोलते. हो का? पावभाजी बघून टमीमध्ये कावळे जागे झाले का? अंजली तिचे गाल खेचत हसत बोलते. मम्मा, माझे गाल. चिवनं आवडून गाल हळूहळू चोळते. साहिलही फ्रेश होऊन खाली येतो. तो आल्यावर सर्वंटने सगळ्यांना प्लेट्स वाढवायला घेतल्या. सगळे गप्पा करत जेवत होते. मम्मा यम्मी. सिया एक बाईट खाऊन तिचं मत नोंदवते. आवडले? माझ्या बाळाला पोट भरून खा, पाहिजे तर अजून घे. अंजली तिला पावभाजीचा एक घास भरवत बोलते. साहिल, तू ही घे रे. मोठी आई त्याला शांत खाताना बघून बोलल्या. तो होकार देत बोलतो. विनाताई, खूप छान झाली पावभाजी. थँक्यू. अंजली विनाताईचे आभार मानते. वेलकम मॅडम, त्या स्मित करत बोलल्या. जेवण झालं? तसं अंजली आवरायला मदत करत होती. चिऊ आजूसोबत गप्पा करत होती. मोठी आई हसत त्याच्या गप्पा ऐकत होती. साहिल लगेच त्याच्या रूममध्ये निघून गेला होता. अंजली तो घरी आल्यापासून त्याचं निरीक्षण करत होती. त्याचं काहीतरी बिनसलं आहे हे जाणवत होतं तिला. जेवतानाही मोजकच बोलला, नाहीतर एरहवी चिवसोबत गप्पा मारत जेवायचा. आज लक्षच नव्हतं त्याचं. आताही कोणाशी न बोलता लगेच रूममध्ये निघून गेला होता. ते हॉलमध्ये गप्पा करत बसले होते. चिवचे प्रश्न आणि बाबांची त्यावर दिलेली उत्तरं, त्या उत्तरावरही प्रतिप्रश्न चालू होता. अंजलीचा फोन वाजला तशी ती लगेच बाजूला आली फोन घेण्यासाठी. स्क्रीनवरचं नाव बघून चेहऱ्यावर गोड स्माईल आली. हॅलो स्वीटहार्ट, अंकुश रोमॅन्टिक होऊन बोलतो. हॅलो. अंजली तिच्या नाजूक गोड आवाजात बोलते. काय करतेस? जेवण आटपून गप्पा करत बसलो होतो. तू जेवलास? हो, तुझी आठवण आली म्हणून
लगेच कॉल केला. आणि त्यानंतर हो का? अंजली त्याची मस्करी करत म्हणाली. हो, मग तू तर लगेच मला विसरून गेली, जशी इथून निघून गेलीस तशी. अंकुश तक्रारीच्या सुरात बोलतो. हो का? मग मी घरी पोहोचल्यावर मेसेज केला, त्याचं काय? अरे हां, सॉरी, थोड्या वेळापूर्वी बघितलं. डॅडसोबत थोडं ऑफिसचं डिस्कशन चालू होतं. आणि त्यानंतर ठीक आहे. तू ठीक आहेस ना अंजली? अंकुश काळजीने विचारतो. हो, मी एकदम ठीक आहे. अंजली त्याची काळजी समजून बोलते. साहिल काही बोलला का? नाही, आम्हाला घरी सोडून परत बाहेर निघून गेला होता. आत्ता आलाय. काहीतरी बिनसलं आहे त्याचं. चिवशीही जास्त बोलला नाही. अंजली काळजीच्या सुरात बोलते. आणि त्यानंतर ओ बघ ना, बोल एकदा त्याच्याशी. त्याची चुकी नाही ग. ह्यात तरी तो सफर करतोय. तू बोललीस तर कदाचित तुझ्याकडे मन हलकं करेल तो. मलाही तसंच वाटते. चिव आता झोपली की बघते बोलून. थँक्स मला समजावून सांगण्यासाठी. अंजली स्माईल करत बोलली. नेहमीप्रमाणे ह्यावेळीही त्याने तिला समजून घेतलं होतं. माझ्या डॉलला सांग, डॅड तिला मिस करतोय. अंकुश विषय बदलत बोलतो. हो सांगते. ठेव आता. लव यू स्वीट हार्ट. मी पण. अंजली लाजत बोलते. हां, असं नाही. मी पण नाही. ते नीट बोल. अंकुश मुद्दाम तिला त्रास देत बोलतो. त्यावेळी इकडे अंकुश नको ना त्रास देऊ. अरे असं कसं? चल लवकर बोल, मी वाट बघतोय. त्याशिवाय मी फोन ठेवणार नाही हां. अंकुश म्हणाला. मग मी ठेवते. अंजली असा विचारही करू नकोस, नाहीतर मी बोलणार नाही तुझ्याशी. कॉल कट केलास तर आधीच माझ्या आय लव्ह यूचं उत्तर दे, मग कॉल ठेव. अंकुश तिला धमकी देत बोलतो. अंकुश ऐकतोय. त्याची मज्जा घेत बोलते. तू ऐकणार नाही ना? अंजली वैतागून बोलते. आणि त्यानंतर इकडे